वाडा नगरपंचायत हद्दीतील अतिक्रमणाच्या प्रश्नावरून माजी नगराध्यक्ष वसीम कासम शेख यांनी नगरपंचायत प्रशासनाला निवेदन दिले आहे. खंडेश्वरी नाका ते पेट्रोल पंप, मुख्य रस्ता, पदपथ आणि रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात फेरीवाले, टपऱ्या, फळभाजी विक्रेते, हॉटेल आणि दुकानांचे अतिक्रमण झाल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. या अतिक्रमणामुळे वाहतुकीला आणि नागरिकांना त्रास होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच यापूर्वी अतिक्रमण हटविण्यासाठी करण्यात आलेल्या कारवाईनंतरही पुन्हा अतिक्रमण होत असल्याने प्रशासनाकडून लेखी खुलासा मागण्यात आला आहे. अतिक्रमण करणाऱ्यांवर ठोस कारवाई का केली जात नाही? तसेच काही अतिक्रमणधारकांना पाणी किंवा वीज कनेक्शनसाठी नगरपंचायतीकडून परवानगी अथवा ना हरकत देण्यात आली आहे का, याबाबतही माहिती मागवण्यात आली आहे. दरम्यान अतिक्रमणावर तातडीने कारवाई न झाल्यास वाडा नगरपंचायतीच्या आवारात आंदोलन आणि उपोषण करण्याचा इशारा वसीम कासम शेख यांनी निवेदनातून दिला आहे. नमस्कार, मी योगेश वाघ पुन्हा एकदा वाडा शहराच्या भेटीला. आज माझे जवळचे मित्र श्री वसीम कासम शेख माजी नगरसेवक यांनी मला बोलवलं. यूट्यूब चॅनलला त्यांना बातमी लावायची. त्या संदर्भात त्यांनी मला बोलवलं का वाडा नगरपंचायतमध्ये मी आज अतिक्रमणासंदर्भात तक्रार केली आहे. त्या संदर्भात मला काही गोष्टी जनतेसमोर आणायच्या आहेत. त्यामुळे आज त्यांच्या भेटीला आपण आलोय. त्यांच्याच ऑफिसमध्ये बसलेलो आहे. तर जाणून घेऊ वसीम शेख यांच्याकडून त्या तक्रारीबाबत आपल्या काय समस्या आहे. या तक्रारीत मी प्रथमतः 7 मुद्दे उपस्थित केलेले आहेत. ते 7 मुद्दे असे थोडंसं झूम करून तुम्ही दाखवाल तर कळेल तुम्हाला. हे बघा, हे असे 7 मुद्दे आहेत याच्यामध्ये. याच्यात कसं आहे माहिती का, ही जी कारवाई होते त्याच्यामध्ये कुठलीच सात्यता नसते आणि ही कारवाई बऱ्याच वेळा झालेली आहे. आता पहिल्यांदाही काही कारवाई नाहीये, याच्या अगोदर पण कारवाई झाल्या, पण त्या कारवाईमधून काही निष्पन्न झालेलं नाही. नगरपंचायत फक्त नागरिकांचा जो आपण कर जमा करतो त्याचे ते पैशाचा त्याच्यात वापर होतो. ती कारवाई करताना वेळ वाया जातो, माणसांचा मॅन पॉवर जातोय, साधनं लागतात, त्याचे पैसे लागतात, ते सगळ्या गोष्टी वाया जातात. त्याचा काही एक उपयोग होत नाही. म्हणजे थोडक्यात कारवाई एक दिवस होते, त्याच्यानंतर काहीच होत. बरोबर. तेव्हा स्वच्छता कर पण घेतला जातो. खेड्यापाड्यातून लोक येतात. वाडा शहर हा तालुका बेस आहे. तिथं सर्व लोक धंद्यासाठी वाड्याला येतात, पोटाची खळगी भरण्यासाठी येतात. लोक तिथे बसतात, स्वच्छता कर पण देतात. बरोबर आहे. मग वाडा नगरपंचायती ह्या लोकांसाठी पर्यायी जागा घेणं गरजेचं आहे किंवा नाही? पर्यायी जागा घ्यायलाच पाहिजे. पर्यायी जागा घेतली तर त्यांना तिथे नवीन मार्केट तयार करता येईल. नवीन मार्केट तयार होईल तर ते, किंवा मग आता जे मार्केटला गाड्या आहेत ते पण इकडे बसतात. ते 90% लोक त्याच्यामध्ये असे आहेत का ते जे बसतायत ना तिथे, त्याच्यापैकी 90% लोकांचे 80% पकडा तिथे गाळे मार्केटला. मार्केटचे गाळे असे तुमच्या माहितीनुसार पोट भाडोत्री दिलेले आहेत का? हो, पोट भाडोत्री दिलेत ना त्यांनी. ते जे 100 रुपये भाडं भरतायत, 200 रुपये भाडं भरतायत वार्षिक नगरपंचायतला. 100 ते 200 रुपये भाडं भरतायत आणि ते गाळे त्यांनी 10,000 15,000 रुपये भाड्याने चढवून, म्हणजे पोट भाडोत्री ठेवून यांनी यांच्या पोटाची खळगी. काही लोकांनी बंद पण ठेवलेत, असं नाही प्रत्येकाने, काही लोकांनी म्हणतो मी. काही लोकांनी असे 10,000 15,000 ते तिथे जाऊन बसतात. मग नगरपंचायत याच्यावर तपास करत नाही का? हे गाळे कोणाला दिलेत, कोण? नगरपंचायतनी या मुद्द्यांवर बऱ्याच मागच्या प्रोसिडिंग जर तुम्ही काढून बघितल्या किंवा मागच्या जे मीटिंग होती ती व्हिडिओ रेकॉर्डवर व्हायच्या, त्याच्यामध्ये हे मुद्दे बरेच वेळा उपस्थित झालेले आहेत, पण तरी सुद्धा त्याच्यावर कारवाई शून्य. का होत नाही? जर तुम्हाला गाळा दिलाय, बरोबर आहे, गाळे कसे दिले? अपंग लोक, असे जे दिनदुबळे लोकांना गाळे दिले जातात, त्यांना उदरनिर्वाहासाठी दिले. मग त्यांनी पोट भाडोत्री ठेवून नगरपंचायतला आर्थिक भाडं कमी, यांच्याकडे आर्थिक भाडं जास्त, हा एक प्रकार चालू आहे. त्याच्यानंतर आता PWD प्रांत ऑफिस असू द्या, कृषी ऑफिस, गुरांचा दवाखाना, ह्या भिंतींना लगत पण असे अतिक्रमण धंदेवाले. याचं मुख्य कारण असं आहे का जे व्यापारी, काही लोक जे पैसे देऊन तिकडे बसायला लागले, काही कोणाला देऊन पैसे गावातले लोक आहेत ना बरेचसे, म्हणजे गावंडांचं काही पुरावे पण आहेत माझ्याकडे, ज्याचे हक आहेत माझ्याकडे. जेव्हा ती गरज लागेल तेव्हा मी ती देईन. व्हिडिओ पण आहेत काही माझ्याकडे. म्हणजे सरकारी जागेवर प्रायव्हेट माणसं भाडं घेतात आणि ते तिथं बसतात. एखादी व्हिडिओ असेल. भाडं कसं वसूल केलं? दिवसाला कसं भाडं? दिवसाला कोणाला 100, कोणाला 200, कोणाला 300. म्हणजे धंदा बघून किंवा जागा बघून, कोणाची किती जागा आणि कोणाचं कसं दुकान. आता काही तर तुम्ही आता म्हणतो मी ते पिक्चर टॉकीज पासून पण भाडं चालू झालंय. म्हणजे नवीन बिल्डिंग झाली त्याच्यासमोर. जमीन कोणाची हप्तेपुरी कोण करतोय? याच्यावर प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे. लक्ष दिलं पाहिजे ना. ते आता भाडं चालू आहे. त्याच्यानंतर आता तुम्हाला सांगतो, यांना जे मार्केटला ज्यांचे गाळे आहेत त्यांची मानसिकताच अशी झालेली आहे का मार्केटला आता आमचं दुकान चालणार नाही. त्यामुळे ते कदाचित काही लोक तिथे जाऊन बसले. असं कसं आहे, जर कमळा
चिखलामध्ये कमळ उगू शकतो, तर तुमचा धंदा आणि तुम्ही माल जर चांगला ठेवा तर लोक तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. पोहोचणार आहेत 100%. हे त्यांना कळायला पाहिजे, त्यांची मानसिकता बदलायला लागेल आता. आणि मार्केट जे होतं ते तिथंच पाहिजे. मार्केट म्हणजे मार्केट, असं रस्त्यावर मार्केट नसलं पाहिजे. तुमच्या ह्या तक्रारीच्या अनुषंगाने तुम्ही या प्रकरणात उपोषण करणार? 100% उपोषण हा करणार. ठाम निर्णय. मी ठाम निर्णय आहे. हे 7 मुद्दे मी मांडले, याचा खुलासा मी मागितलाय. या 7 मुद्द्यावर मला आता ते काय खुलासा देतात, काय कारवाई करतात. मी कारवाईची पण मागणी केली, खुलासाची पण मागणी केली. याच्यात असं आहे का, तर आता त्यांनी मला अपेक्षेप्रमाणे कारवाई केली किंवा खुलासा दिला तर मी मन नाही करणार, आणि जर नाही केलं तर मला करावं लागेल नाही इलाजाने. मग ह्या ज्या अतिक्रमण होतं, अधिकाऱ्यांचा वेळ जातो, केसेस होतात, ह्या सर्व काही गोष्टी होतात. आक्रमकता तुमची 1 दिवसाची असते, त्याच्यानंतर जैसे थे होतं. त्याच्यामुळं म्हणजे लोक भ्रमित पडतात का बाबा आता सातत्याने हे कारवाया करतील असं वातावरण निर्मिती होते. त्याच्यानंतर एकच दिवस अशी कारवाई होते, तर शांतता होते, आणि याच्यामध्ये काही दुसऱ्या दिवशी परत लोक आहेत त्या ठिकाणी त्यांचे याच्यात आता तुम्हाला सांगायचं गेलं तर याच्यात एवढी चांगली मानसिकता निर्माण झाली होती का सगळेजण बसायला जवळजवळ मग ते 2-3 दिवस थांबले पण होते. पण नगरपंचायतनी त्याच्यावर आता त्यांना कुठून काय आलंय, लोड आला असेल, काय झालं असेल, कुठून काय फोन किंवा काय असेल ते आपल्याला माहित नाही. पण त्यांनी ती कारवाई थांबवली किंवा ते स्वतःहून थांबवत आहेत आता ते आपल्याला माहित नाही. पण त्याचं टेम्पररी सोल्युशन आहे, हा परमनंट सोल्युशन नाहीये. परमनंट लोक बसणार. सकाळचा एक मेथीवाला रस्त्यावर गाडी लावून मेथी विकत होता. कोणाचंही नुकसान व्हावं ही माझी भावना नाहीये. यांचा पण काहीतरी हे मार्ग निघावा याच्यातून आणि यांचं पुनर्वसन व्हावं, कुठेतरी बसवावं. पण ऍक्च्युली जर यांच्याकडे पुनर्वसन करायला जर गाळे आहेत तर पुनर्वसनाचा संबंध येतच नाही. गाळ्यात जाऊन बसू शकतात ते, किंवा मार्केटला मग काहीतरी हे करून बनवून रिलेशन करून पण तिथे बाकीची व्यवस्था होऊ शकते. आणि करेल कोण हे करायला, त्यांची तयारी मानसिकता लागते करायला. ठीक आहे, आपण यांच्या समस्या जाणून घेतल्या. वसीम शेख माजी नगरसेवकांच्या ही बातमी तुमच्या युट्यूब चॅनलला आम्ही पाठवून देणार आहोत. तुमची बातमी लागण्यासाठी कुठली तुमची हरकत तक्रार नसेल, कुठलीच हरकत नाही. आणि अजून एक मुद्दा राहिला आपला, तो तुम्हाला स्पष्ट करतो. 25/1/2021 ला बघा मी इथे दिला तिसरा मुद्दा. 25/1/2021 रोजी स्वप्नील मोरे आणि फौजी शेख माझा भाऊच आहे, यांनी उपोषण केलं होतं. त्यावेळी पण त्यांना पत्र दिलं होतं संपूर्ण सर. आणि कारवाई जी आहे ना मेन म्हणजे सर सकट व्हायला पाहिजे. खंडेश्वरी नाका ते परळी नाका प्रत्येक वेळी आजपर्यंत मी पण 7 ते 8 वर्षापासून बघत आलोय, कारवाई जेव्हा पण होते ती कारवाई अर्धीच होते आणि त्याच्यानंतर कारवाई ती थांबते. पूर्ण कारवाई कधीच झालेली नाही. त्याच्यामुळे मग लोकांची मानसिकता पण अशी होते का फक्त आमच्यावरच का कारवाई करतात. ठीक आहे, मला तुम्हाला एक छोटासा प्रश्न विचारायचा आहे. पोलीस प्रोटेक्शन न घेता पण कारवाई केली जाते. मग पोलीस प्रोटेक्शन असताना वादविवाद पण झाले, पोलीस केसेस झाल्या, बरोबर. ज्या ज्या डिपार्टमेंटच्या जागा आहेत, पीडब्ल्यूडी, प्रांत ऑफिस किंवा ज्यांच्या ह्या इतर खात्यांच्या जागेवर अतिक्रमणवाले म्हणजे जे फेरीवाले जाऊन बसतात, त्या डिपार्टमेंटच्या तक्रारी वाडा नगरपंचायतला येतात. वाडा नगरपंचायतला नाही लागेल ती कारवाई करायची. त्या डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांनी पण त्यांच्या ज्या जमिनी आहेत तिथे बॅरिकेडेड लावून घ्यावे, तार कंपाऊंड करून घ्यावे, जेणेकरून हे सगळ्यात चांगला मुद्दा. आता हे सगळं प्रकरण येतो कोणावर? वाडा नगरपंचायतवर. बसतात कोणाच्या जागेत? प्रांत ऑफिसच्या भिंतीला लागून, पीडब्ल्यूडीच्या भिंतीला लागून, कृषीच्या जागेवर, त्याच्यानंतर गुरांच्या दवाखान्याच्या जमिनीवर, म्हणजे ते जे काही उर्वरित जागा क्षेत्र सोडल्या त्याच्यावर जाऊन लोक बसतात. त्यापेक्षा तिथे बाकडे लावा, बॅरिकेड करून घ्या, ह्या चांगल्या गोष्टी होतील आणि तिथे लोक बसणार नाही. पाचचारी लोक उठलं तिथे थोडासा आराम करतील आणि पर्यायी जागा पण निर्माण करून द्या त्यांना. आणि पहिला बंदोबस्त माझं असं म्हणणं आहे की तुमचं पोलीस स्टेशनला एखादं काय बाबा आहे का, हे जे काय हप्ते घेतले जातात याच्यावर आपण कुठला पत्रव्यवहार केलेला नाही. कारण जसा ठोस पुरावा पाहिजे तसा ठोस पुरावा तेवढा आपल्याला तो म्हणता येणार नाही. माझ्याकडे एक व्हिडिओ आहे, छोटासा व्हिडिओ आहे पैसे घेतानाचा. त्याच्यामध्ये आता आपण कसं आहे, प्रायव्हेट माणूस भाडं वसूल करताना माझा एक छोटासा व्हिडिओ आहे. जेव्हा गरज लागेल तेव्हा तो व्हिडिओ मी देईल. आणि नगरपंचायत आता आपल्याला याच्यावर उत्तर काय देणार मला माहिती का, ते पहिल्यांदा म्हणजे असं 2-3 वेळा माझ्याकडे झालंय जेव्हा मी बॉडीमध्ये होतो तेव्हा, का नगरपंचायत म्हणते का ह्या आपल्या अखत्यारीत येत नाही, ते पीडब्ल्यूडीच्या अखत्यारीत येते असं म्हणतात. पण जर मग तुम्हाला आधीपासून माहिती असते तर मग तुम्ही कारवाई करता. कारवाई केल्यानंतर जेव्हा कारवाई करायच्या वेळेस चुकत म्हणजे पूर्ण आता नाहीच करून द्यायचं, तेव्हा तुमचं उत्तर असं असते तर मग कारवाई केलीच का? मग कारवाई जर तुमचा जो क्षेत्र नव्हता तर करायचीच नव्हती. आणि आता केले तर मग त्याला पूर्ण करा. किंवा मग तुम्ही पर्यायी जागा द्या त्यांना. तुम्ही भाड्यातत्वावर पण जागा घेऊ शकता किंवा मार्केट पर रेन्युएशन करू शकता.
ऑप्शन काढायचे असतील, मानसिकता असेल तर सगळ्या बरंच गोष्टी- काही करता येईल. ठीक आहे. जाणून घेतल्यात आपण वसीम शेख यांच्या माजी नगरसेवकांच्या समस्या आणि आपण आपल्या युट्यूब चॅनलला दाखवूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.